महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महान धम्मदायाद सम्राट अशोक, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आज आपण महानायिका समजून घेताना या सदरामध्ये आजच्या पहिल्या दिवशी महाप्रजापती गौतमी यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. महाप्रजापतींच्या प्रथम आपण त्यांच्या कुळाविषयीची माहिती घेणार आहोत. नंतर त्यांचं वैवाहिक जीवन, नंतर त्यांच्या आयुष्यातल्या काही प्रमुख घटना आणि त्यांच्या जीवन कार्यातून आपल्याला मिळणारा संदेश अशा अनुषंगाने आपण सर्व आज ही माहिती घेणार आहोत. हिमालय पर्वताच्या पायथ्याशी कपिलवस्तू नावाचे नगर होते व या नगराला लागूनच रोहिणी नदीच्या दुसऱ्या थडावर देवदह नगर होते. कपिलवस्तू नगरीवर शाक्यांचे शासन होते, तर शेजारच्या देवदह नगरीवर कोलियांचे शासन होते. ही दोन्ही राज्य एकमेकांशी अत्यंत स्नेहाने आणि प्रेमाने राहत होते. शाक्य कुळातील युवकांशी कोलीय कुळातील युवतींचा विवाह करण्याची परंपरा त्यांच्यात मागील अनेक पिढ्यांपासून चालत आलेली होती. त्यामुळे त्यांच्यातील नाते संबंधही अधिक घट्ट अशा स्वरूपाचे होते. देवदह नगरीच्या राजाचे नाव अंजन होते, तर महाराणीचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा अत्यंत बुद्धिमान, कीर्तिवान व यशस्वी शासक म्हणून सर्व परिचित होता. राजा राणीला 4 अपत्ये होती, 2 मुली व 2 मुले अशी ती अपत्ये होती. मुलींची नावे महामाया व प्रजापती अशी होती, तर मुलांची नावे सुप्रबुद्ध व दंडपाणी अशी होती. महामायेचं विवाह आणि वैवाहिक जीवन या संबंधीची माहिती आता आपण घेऊया. कपिलवस्तू नगरीचा राजा शुद्धोधन यांचा विवाह महामायेशी झालेला होता. शुद्धोधन हा एक महापराक्रमी व महान योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने एका युद्धात मोठा पराक्रम दाखवून विजय प्राप्त केला, तेव्हा त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली. तेव्हा शुद्धोधन राजाने दुसरी पत्नी म्हणून प्रजापतीची निवड केली. त्यानंतर शुद्धोधन आणि प्रजापती यांचा विवाह मोठ्या धामधुमीत व उत्साहात संपन्न झाला. जरी महामाया व महाप्रजापती या एकमेकींच्या सवती होत्या, तरी त्यांच्यातील प्रेम व स्नेह मात्र अखंडित असा होता. दोघीही एकमेकींशी अतिशय प्रेमाने व जिव्हाळ्याने वागत असत. त्यांच्यात कधीही वादविवाद होत नसत, हे विशेष होय. राजा शुद्धोधन हा फार श्रीमंत होता. त्याच्याकडे विपुल अशी धनसंपत्ती व रत्ने होती. त्याच्या मालकीची भरपूर शेतजमीन होती. त्याच्या दिमतीला पुष्कळ नौकर सावकार होते. त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एकाच वेळी 1000 नांगर चालवावे लागत असत. त्याचे अनेक महाल होते, उद्याने होती. तो महामाया व प्रजापती या दोघींसोबतही अतिशय सुखाचे जीवन जगत होता. पण अशा सर्व प्रकारच्या सुखसोयी असताना देखील लहान बाळाच्या विना सर्व महाल आणि परिसर त्यांना सुना सुना वाटत असे. पुत्र प्राप्तीची त्यांना ओढ लागलेली होती. महाराजा शुद्धोधनाचे केस आता पांढरे होऊ लागले होते. दोन्ही राण्यांचे वय देखील वाढत होते. अशातच राणी महामाया यांना आषाढी पौर्णिमेच्या रात्री गर्भधारणा झाली. त्या रात्री त्यांना जे स्वप्न पडले, त्याची उकल स्वप्न विद्या पारंगत असलेल्या लोकांनी अशी केली की
त्यांच्या पोटी जन्माला येणारे बालक हे एक तर चक्रवर्ती सम्राट होईल किंवा विश्वातील अज्ञान अंधकाराचा नाश करणारा बुद्ध होईल. प्रजापती यांनी जेव्हा त्या स्वप्न तज्ञांचे भाकीत ऐकले तेव्हा ती अति आनंदित झाली. आपल्या बहिणीला मुलगा होणार, आपला हा महाल त्याच्या गोड वाणीने गरजणार या विचाराने ती फारच खुश झाली. महामायेच्या देखभालीत ती स्वतःला पार विसरून गेली. इसवी सन पूर्व 563 ला वैशाख पौर्णिमेला महामायेने लुंबिनी वनामध्ये बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्माच्या बातमीने राजमहालासह संपूर्ण नगरी आनंदात न्हावून निघाली. पुत्र जन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने व मोठ्या थाटामाटाने संपूर्ण नगरीमध्ये साजरा करण्यात आला. महान तपस्वी असित मुनी यांना या गोष्टीची माहिती होताच ते बाळाला पाहण्यासाठी कपिलवस्तू नगरीला आले. असित मुनी यांनी बाळाचं निरीक्षण केल्यानंतर असं भाकीत केलं की हा बाळ बुद्धच होणार. 5व्या दिवशी बाळाचे नामकरण करण्यात आले आणि बाळाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. ज्याच्या येण्याने जणू राजा राणीचे सर्व मनोरथ पूर्ण झाले, त्यांच्या जीवनाचा अर्थ सिद्ध झाला, म्हणून त्यांनी बाळाचे नाव सिद्धार्थ असे ठेवले. परंतु या आनंदाच्या वातावरणातच अचानक महामाया आजारी पडली आणि तिला अत्यंतिक अशा प्रकारच्या वेदना होऊ लागल्या. आपला अंतकाळ जवळ आलेला आहे याची जाणीव होताच महामायेने राजा शुद्धोधन आणि बहीण महाप्रजापती या दोघांनाही आपल्या जवळ बोलवून घेतलं. माझा अंतकाळ आता जवळ आलेला आहे, मी आता फार काळ जगू शकणार नाही, तुम्ही दुःख करू नका, अशा प्रकारचे सांत्वनापर बोलून महाप्रजापतीला उद्देशून ती म्हणाली, प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. माझे बाळ आता काही क्षणातच आई विने पोरके होईल, परंतु तू असताना मला त्याची अजिबात काळजी किंवा चिंता वाटत नाही. आणि आपल्या बहिणीचा हात हातात घेऊन महाप्रजापतीने देखील की ताई काळजी करू नको, तुझ्या बाळाची मी काळजी घेईल, त्याचं व्यवस्थित पालन पोषण करेल, अशा प्रकारचे आश्वासन आपल्या बहिणीला दिलं. आणि त्याच वेळी महामायेने या जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थाच्या जन्माच्या अवघ्या 7व्या दिवशीच सिद्धार्थ हा मातृत्व विहीन झाला. महामायेच्या मृत्यूनंतर प्रजापती राज्याची महाराणी झाली. राजाने सिद्धार्थाच्या देखभालीसाठी दाईंची व्यवस्था करवण्याचे ठरवले. दाई सिद्धार्थाचं पालन पोषण करतील असा विचार राजाने सुरू केला. ही गोष्ट जेव्हा प्रजापतीच्या कानावर आली तेव्हा ती महाराजांना म्हणाली, महाराज, मी स्वतः सिद्धार्थाची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्याचा व्यवस्थित सांभाळ करणार आहे. हा बाळ माझ्या बहिणीची शेवटची निशाणी आहे, त्याच्यासाठी दाईची गरज नाही, मी त्याची आई होऊन त्याचा सांभाळ करील, तुम्ही निश्चिंत राहा. प्रजापती हे फक्त बोलून थांबली नाही, तर तिने खरंच सिद्धार्थाच्या पालन पोषणाची जबाबदारी ही अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडली. सिद्धार्थ 1 वर्षाचा होईपर्यंतच प्रजापतीनेही आपल्या बाळाला जन्म दिला. प्रजापतीला पुत्र रत्न प्राप्त झाले, त्याचं नाव नंद ठेवण्यात आलं. नंद म्हणजे आनंद, तर नंद ठेवण्यात आलं. स्वतःचे बाळ झाल्याने आता तिचे सिद्धार्थाकडे दुर्लक्ष होईल अशी शंका राजाच्या मनात
उत्पन्न झाली. पण प्रजापतीने आपला स्वतःचा मुलगा दुधासाठी व देखभालीसाठी दाईच्या हवाली केला आणि आपल्या स्वतःचं दूध ती सिद्धार्थाला पाजू लागली. त्याला मायेची अधिकाधिक ऊब देऊ लागली. सिद्धार्थाला ती कधीही एकटे सोडत नसत. त्याच्या खेळण्यासाठी ती सर्वत्र खेळण्या ठेवत असत. त्याच्या बाललीला पाहण्यातच तिचा सर्व वेळ जात असत. सिद्धार्थाला झोपवण्यात, त्याचं त्याचं सर्व प्रकारची देखभाल करण्यामध्ये, त्याला बोलतं करण्यामध्ये, त्याच्याशी खेळण्यामध्ये तिचा संपूर्ण वेळ जात असे. स्वतःच्या बाळापेक्षाही सिद्धार्थाला प्रजापती अधिक जपते हे पाहिल्यानंतर एक दिवस महाराज शुद्धोधन प्रजापतीला म्हणाले, प्रजापती, तू खरंच खूप महान आहेस. दिलेल्या वचनाचे कसे पालन करावे याचा तू एक उच्च आदर्श आहेस. आपल्या बहिणीला दिलेले वचन तू तंतोतंत पाळलेले आहेस. तुझ्या या सत्कृत्याने मी अतिशय प्रभावित झालो आहे. तुझे आभार मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तू तुझ्या प्रेमाने सावत्र आई या शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहेस. खरंच तू धन्य आहेस, तू धन्य आहेस. सिद्धार्थाचा विवाह दंडपाणी राजाच्या मुलीशी म्हणजे यशोधरेशी झाला. दंडपाणी हा प्रजापतीचा भाऊच होता. यशोधरा ही त्या अर्थाने प्रजापतीची भाची होती. आता सिद्धार्थ संसारामध्ये गृहस्थी जीवनामध्ये रमणार या विचाराने ती फारच आनंदित झाली होती. कालांतराने घरामध्ये बाळ राहुलचा जन्म झाला. सिद्धार्थाला पुत्ररत्न प्राप्त झाले. ही गोष्ट तर राजा आणि राणीसाठी अत्यंतिक आनंदाची होती. त्यांच्या आनंदाच्या कक्षा राहुलच्या जन्माने अधिकच विस्तारित झाल्या होत्या. पण शाक्य संघाशी झालेल्या वादविवादानंतर सिद्धार्थाने ग्रहत्यागाचा निर्णय घेतल्याने तिच्या दुःखाला पारावर राहिला नाही. मुंडन करून काशाय वस्त्र धारण करून ग्रहत्याग करणाऱ्या सिद्धार्थाला पाहून राजा शुद्धोधन, यशोधरा व प्रजापती हे दुःखाने घायाळ झाले होते. रडून रडून त्यांचे बेहाल झाले होते. बाळ राहुलला सांभाळताना हळूहळू ती आपले दुःख विसरण्याचा प्रयत्न करत असे. अशातच अतिशय कठीण परिश्रमाने आणि चिंतनाने सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती होऊन तो सम्यक संबुद्ध झाल्याची बातमी कपिल वस्तू नगरीमध्ये येऊन पोहोचली. तथागत बुद्ध म्हणून लोक त्यांना संबोधतात. त्यांच्या उपदेशाने लोक दुःखमुक्त होत आहे ही वार्ता राजवाड्यात येऊ लागली आणि दुःखाने काळवंडलेला तो राजमहल पुन्हा त्या आनंदाच्या वार्तेने झगमगू लागला. त्याला नवी झळाळी प्राप्त झाली. घरातल्या माणसांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. आपल्या मुलाला आता त्वरित घरी बोलवा असा आग्रह प्रजापतीने राजाकडे धरला. मला त्याला बघायचं आहे, मला त्याचा उपदेश ऐकायचा आहे. महाराज काही करा, परंतु आपल्या सिद्धार्थाला पुन्हा परत बोलवा अशा प्रकारचा आग्रह ती वारंवार राजा शुद्धोधनाला करू लागली. राजाने अनेक प्रकारचे दूत पाठवून सिद्धार्थाला भेटण्याची इच्छा प्रकट केली, तशी विनंती केली आणि 7 वर्षानंतर सिद्धार्थ म्हणून गेलेले तथागत बुद्ध हे बुद्ध होऊन पुन्हा परत आले. आपल्या भिक्खू संघासह ते कपिल नगरीमध्ये आले. तेव्हा संपूर्ण कपिल नगरी ही एखाद्या नवविवाहित वधू सारखी सजली होती. संपूर्ण नगरवासियांनी
तथागतांचे स्वागत पुष्पवर्षाव करून केला. आपल्या लाडक्या पुत्राच्या दर्शनाने महाराज शुद्धोधन व माता प्रजापती धन्य धन्य झाले. त्यांची प्रसन्नता आणि त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. महाप्रजापतीच्या जीवनातील काही विशेष प्रसंग देखील आपण या निमित्ताने बघणार आहोत. एकदा तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघासह कपिलवस्तू नगरीमधील धाराम या विहारामध्ये थांबलेले होते. त्या प्रसंगी कपिलवस्तूमध्ये खूप थंडी पडलेली होती आणि या अति थंडीमुळे तथागत बुद्ध आजारी पडले. तथागत हे अतिशय थंडीमुळे आजारी पडल्याची वार्ता महाप्रजापती यांना कळाली. तथागताप्रती हृदयात असलेले प्रेम व स्नेहामुळे ती खूप अस्वस्थ झाली. तिने दिवस रात्र जागून आपल्या लाडक्या लेकासाठी लोकर भरून 2 दुलाया बनवल्या. त्याला तिथे पाली साहित्यामध्ये दुशाला असे म्हटले आहे. त्या 2 लोकरी दुलाई घेऊन त्या तथागतांकडे गेल्या. त्यांना वंदन करून त्या म्हणाल्या, मी माझ्या स्वहस्ते सूत कातून लोकर भरून या 2 दुशाला बनवलेल्या आहेत. कृपया आपण त्यांचा स्वीकार करावा. पण तथागतांनी ते दान संघास देण्यास सांगितले. त्यामुळे प्रजापती खूप हिरमुसली झाली, दुःखी झाली. तिने पुन्हा 2दा तीच ती विनंती तथागतांना केली आणि तथागतांनीही पुन्हा पुन्हा तेच सांगितले की हे दान संघाला द्यायला हवे. तेव्हा आनंदाने तथागतांना आठवण करून दिली की प्रजापती ही त्यांची पालन पोषण करती आहे. ती त्यांना दूध पाजणारी आहे. स्वतः ओल्यामध्ये झोपून तिने त्यांना कोरड्या जागी झोपवलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल अत्यंतिक काळजी तिला वाटते. तेव्हा तथागतांनी या दानाचा स्वीकार करावा अशी विनंती त्यांनी केली. परंतु तथागतांनी सांगितले की व्यक्तिगत दानापेक्षा संघदान हे अधिक फलदायी आहे. जे दान संघाला दिले जाते ते दान खऱ्या अर्थाने मलाच दिले जाते असं समजावं. हे ऐकून प्रजापतीने त्या दोन्ही दुशाला भिक्खू संघाला दान दिल्या व अभिवादन करून ती माघारी आली. प्रजापतीचं हे दान आईच्या हृदयातील ममता भावाचे प्रकटीकरण करणारे आहे. आईची ममता दाखवणारे आहे, तिचा स्नेहभाव व्यक्त करणारे आहे. तसंच हे दान भिक्खू संघाची प्रतिष्ठा वाढवणारे देखील आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. भिक्खू संघाच्या स्थापनेसाठी पहिला लॉंग मार्च काढणारी प्रजापती वयाच्या 97व्या वर्षी राजा शुद्धोधन महाराजांचे निधन झाले आणि त्यानंतर प्रजापतीला एक प्रकारची विरक्ती आली. त्यानंतर काही काळाने शाक्य आणि कुलीय यांच्यामध्ये पुन्हा एकदा रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद निर्माण झाला. तो वाद शमविण्यासाठी तथागत कपिलवस्तू नगरीला आलेले होते. तथागतांच्या उपदेशाने प्रभावित होऊन त्या प्रसंगी 500 शाक्यांनी भिक्खू संघामध्ये प्रवेश केला. त्याच वेळी स्त्रियांनाही भिक्खुनी होण्याची इच्छा झाली आणि या स्त्रियांनी आपली ही इच्छा प्रजापती यांच्याकडे बोलून दाखवली. तशी सुप्त इच्छा तर प्रजापतीच्या मनामध्ये अगोदरपासूनच होती. या सर्व स्त्रियांचे नेतृत्व करत महाप्रजापती यांनी तथागत भगवंतांना विनंती केली की भंते स्त्रिया देखील प्रवज्या घेऊ इच्छितात, कृपया त्यांना परवानगी द्यावी. परंतु व्यावहारिक बाजूचा व भिक्खू जीवनातील खडतर प्रवासाचा विचार करून तथागतांनी तिच्या विनंतीला नकार दिला.
तेव्हा नंतरच्या काळात तथागत कपिलवस्तू नगरीवरून निघून ते वैशाली या नगरीत गेले आणि काही काळ त्यांचं तेथील कुटागर शालेमध्ये मुक्काम होता. त्या ठिकाणी ते थांबलेले होते. महाप्रजापतीला ही बाब जेव्हा कळाली, तेव्हा महाप्रजापतीने स्वतःचे मुंडन करून घेतले. आपल्या वस्त्राचा त्यांनी त्याग केला आणि काशाय वस्त्र तिने परिधान केली व शाक्य कुळातील 500 स्त्रियांसह ती वैशाली नगरीला पायीच निघाली. स्त्रियांचा पहिला लॉंग मार्च हा होता. कपिलवस्तू ते वैशाली हे अंतर जर आज आपण बघितलं तर साधारण 370 किलोमीटर दाखवतं. परंतु त्या काळाचा जर आपण विचार केला तर कदाचित हे अंतर 500 किलोमीटर पेक्षा देखील जास्त असू शकतं. हे इतकं अंतर प्रजापती चालून गेली. चालून चालून प्रजापतीचे पाय सुजले. तिचे संपूर्ण शरीर धुळीने माखले. डोळे पाण्याने डबडबले होते. अशा परिस्थितीत ती त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तथागत थांबलेले आहे त्या ठिकाणी ती जाऊन थांबलेली आहे. थोड्या वेळाने जेव्हा आनंद त्या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी प्रजापतीला ओळखले आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी का आलात अशा प्रकारची विचारणा केली. तेव्हा त्यांनी आनंदाला सांगितले की आम्ही सर्व येथे प्रवज्जित होण्यासाठी आलो आहोत असं सांगितलं. आनंदाने तथागतांकडे जाऊन त्यांच्या वतीने त्यांची बाजू मांडली. परंतु आनंदाने सांगितलेलं सर्व ऐकून घेतल्यानंतर देखील तथागतांनी त्यांना दीक्षा देण्यास मात्र नकार दिला. तेव्हा मात्र आनंद त्यांच्या वतीने तथागतांशी अनेक प्रकारचे युक्तिवाद करू लागले. आनंदाने विचारलं, काय स्त्रिया अरहंत होऊ शकत नाहीत का? भगवंताला विचारलं की भगवंत काय स्त्रिया अरहंत होऊ शकत नाही? तेव्हा मात्र भगवंत म्हणाले, तसं नाही आनंदा, स्त्रिया देखील अरहंत पद प्राप्त करू शकतात, त्या अरहंत होऊ शकतात. मग आनंद म्हणाले, मग साक्षात त्यागमूर्ती असणाऱ्या, विद्वान असणाऱ्या, आपल्याला दूध पाजणाऱ्या, आपलं पालन पोषण करणाऱ्या आपल्या मावशीला ते दीक्षा का देत नाहीत? असा खडा सवाल आनंदाने तथागतांना विचारला. तेव्हा तथागतांचेही मत स्त्रियांना मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही अशा ब्राह्मणी विचार सरणीप्रमाणेच आहे का? असा प्रश्नही आनंदाने तथागतांना विचारला. तेव्हा तथागत म्हणाले की ब्राह्मणी विचारसरणीचे लोक ज्याप्रमाणे स्त्रियांना आणि शूद्रांना मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही असं म्हणतात, तसं विचार तथागत अजिबात करत नाही. स्त्रिया देखील निर्वाण प्राप्त करू शकतात. त्या देखील दुःखातून मुक्त होऊ शकतात. त्यांच्यात देखील तितकं सामर्थ्य आहे असं तथागतांनी सांगितलं. पुढे तथागत म्हणाले, मी केवळ व्यावहारिक अडचणीमुळे स्त्रियांच्या दीक्षेला, त्यांच्या प्रवज्जेला नकार देत आहे. तेव्हा आनंद म्हणाला, भगवंत आपला विचार योग्य आहे, परंतु काही अधिकचे नियम आणि अटी आपण तयार करून आपण स्त्रियांना दीक्षेची अनुमती नक्कीच देऊ शकता. तेव्हा तथागतांनी 8 नियमांच्या अधीन राहून स्त्रिया जर आचरण करीत असतील तर त्यांना दीक्षा देता येईल असं आनंदाला सांगितलं. आनंद आणि स्त्रियांच्या दीक्षेला भगवंतानी अनुमती दिली. ही आनंदाची वार्ता घेऊन आनंद जेव्हा प्रजापतीकडे गेले तेव्हा प्रजापती
आनंद प्रजापतीला खूप आनंद झाला. दीक्षेचा अधिकार आपल्याला मिळणार या आनंदात त्या कितीही नियमांचं पालन करायला तयार होत्या. त्या म्हणाल्या, या 8 नियमांचं आम्ही प्राणपणाने पालन करू असं आम्ही तुम्हाला वचन देतो. आणि त्यानंतर प्रजापतींची प्रवज्या आणि उपसंपदा विधी करण्यात आली. तथागतांनी स्वतः त्यांना धम्म आणि विनयाची शिकवण दिली. त्याचबरोबर 500 स्त्रियांना देखील प्रवज्या देण्यात आली. त्या 500 स्त्रियांमध्ये माता यशोधरा या देखील होत्या. प्रवज्येच्या नंतर या ठिकाणी माता यशोधरा यांचं नाव भद्दा कात्यायना असं करण्यात आलं. तर प्रजापतीचं नाव दीक्षा विधीच्या नंतर महाप्रजापती असं झालं. स्त्रियांना प्रवज्येचा अधिकार मिळावा म्हणून जगातला पहिला लॉंग मार्च काढणारी, स्त्रियांचे संघटन करणारी आणि भिक्खुनी संघाची स्थापनकर्ती म्हणून महाप्रजापतीचं नाव इतिहासामध्ये अजरामर झालं आहे. थेरी झाल्यानंतर अत्यंत परिश्रमाने महाप्रजापतीने आपलं जीवन हे दुःखमुक्त अशा प्रकारे केलं. महाप्रजापती जेव्हा दुःखमुक्त झाली, त्यांनी आपल्याला आलेला जो काही अनुभव आहे तो त्यांनी थेरी गाथा या ग्रंथामध्ये तो अनुभव आलेला आहे. महाप्रजापती ही एक उच्च कोटीची साधिका व भिक्खुनी होती. तथागतांप्रती गुरु म्हणून तिची आगाध श्रद्धा होती. बघा, सुरुवातीच्या काळात आई असलेली प्रजापती महाप्रजापती झाल्यानंतर तथागतांना आपल्या गुरु म्हणून तिने आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं. तथागतांचा जन्म हा बहुजनांच्या कल्याणासाठीच झाला आहे असे ती म्हणते. आपल्या गाथेमध्ये ती म्हणते की हे बुद्धा, हे वीरा, तू सर्व प्राण्यांमध्ये सर्वोत्तम आहे. तू मला आणि बहुसंख्य लोकांना दुःखातून मुक्त केले आहे. मी तुला वंदन करते. या ठिकाणी आपल्याला तथागताला दुःखमुक्तीचा मार्ग शोधणारा वीर अशा अर्थाने महाप्रजापती संबोधन करताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर दुःखमुक्तीबद्दल ती तथागतांना बंधनही करते. दुसऱ्या गाथेमध्ये ती म्हणते, मी तुझ्या मार्गदर्शनाने सर्व दुःखाला जाणले. बघा, दुसऱ्या गाथेमध्ये ती म्हणते की मी तुझ्या मार्गदर्शनाने सर्व दुःखाला जाणले. त्याचे कारण असलेली तृष्णा मी नष्ट केली. दुःखाच्या विनाशाच्या अष्टांगिक मार्गाचा मी अवलंब केला. दुःखाचा विनाश करणारा जो अष्टांगिक मार्ग आहे त्याचा मी अवलंब केला व दुःखाचा विनाश करून मी निर्वाण प्राप्त केलेले आहे. म्हणजे निर्दोष, निष्कलंक अशा प्रकारचं निर्लोभ आयुष्य मी प्राप्त केलं आहे असं या ठिकाणी महाप्रजापती थेरी म्हणते. आपल्या पुढच्या गाथेमध्ये ती म्हणते, अरे, बहुजनांच्या कल्याणाकरिता महामायेने गौतमाला जन्म दिला. बघा की तथागतांच्या जन्माचा उद्देश या ठिकाणी महाप्रजापती आपल्याला सांगते की बहुजनांच्या कल्याणाकरिता महामायेने गौतमाला जन्म दिला. त्याने दुःखाने ग्रस्त असलेल्या प्राण्यांचे दुःख नष्ट केले. आणि तथागतांनी काय कार्य आपल्या जीवनामध्ये केलं तर दुःखग्रस्त असणाऱ्या लोकांचं दुःखातून मुक्त करण्याचं काम त्यांनी केल्याचं ते म्हणते. या गाथेत आपल्या पुत्राला प्रजापती गुरु म्हणून वंदन करताना आपल्याला दिसते. निर्वाणाचा साक्षात्कार करताना महाप्रजापती आपल्याला दिसते. तसेच आत्यंतिक कृतज्ञता व्यक्त करताना देखील महाप्रजापती आपल्याला दिसते. हे वर्णन आपल्या मनाचा ठाव घेणार आहे. वयाच्या 120व्या वर्षी महाप्रजापती थेरी यांचे निधन झाले. माय मरो व मावशी उरो ही म्हण आपल्या जगण्याने साकार करणाऱ्या या महानायिकेला मी त्रिवार वंदन करतो. मित्रांनो, आपण महामायेचं जे हे जीवन आणि कार्य बघितलं, या अनेक घटना आपण समजून घेतल्या. महामायेच्या या जीवन कार्यातून आपल्याला
आज जी काही शिकवण मिळते किंवा आज जी त्यांच्या या जीवन कार्याची काय प्रासंगिकता आहे, ती थोडक्यात सांगून मी या ठिकाणी माझा समारोप करणार आहे. तर महाप्रजापती यांच्या जीवन व कार्यातून आपल्याला अशी शिकवण मिळते, की आपण आपल्या आप्तस्वकीयांवर, नातेवाईकांवर आतोनात प्रेम करावे व त्यांची नेहमी काळजी घ्यावी. आपले कुटुंबीय, आपले नातेवाईक यांच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. अशा प्रकारची शिकवण आपल्याला महाप्रजापतींच्या जीवन कार्यातून आपल्याला मिळते. त्याचबरोबर दुसरी शिकवण आपल्याला अशी मिळते, की आपण दिलेल्या वचनाला, दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे व त्याची पूर्तता करण्यासाठी प्राणपणाने झटलं पाहिजे. की या ठिकाणी आपण बघतो, की आपल्या बहिणीला दिलेला शब्द ज्याप्रमाणे महाप्रजापतीने पाळला, त्याचप्रमाणे देखील आपण वचनाला जागलं पाहिजे आणि दिलेल्या वचनाची पूर्तता देखील करण्यासाठी झटलं पाहिजे. तिसरी शिकवण आपल्याला अशी मिळते, का दुःखमुक्तीचं ज्ञान मिळवण्यासाठी वय हे अडथळा ठरू शकत नाही. की ज्ञानासाठी वय हे अडथळा ठरू शकत नाही. एज इज जस्ट अ नंबर असं इंग्रजीमध्ये म्हणतात. वय हे फक्त एक आकडा आहे. तो अडथळा नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण बघतो, की अतिशय उतार वयामध्ये, वृद्ध अवस्थेमध्ये देखील अ, आपण बघतो, की ज्ञान मिळवण्यासाठी महाप्रजापतीने किती अथक प्रयत्न केले. 500 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. म्हणजे ज्ञानासाठी वय हे अडथळा नाही, ही गोष्ट आपण त्यांच्या जीवन कार्यातून शिकली पाहिजे. चौथी गोष्ट आपल्याला अशी शिकायला मिळते, की आपले इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. त्यात कुचराई करता कामा नये. जे ध्येय आपण ठरवलेलं आहे, जे उद्दिष्ट आपण ठरवलेलं आहे, ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपण कठोर परिश्रम केले पाहिजे. आपण बघतो, की यशोधरेने सॉरी, की महाप्रजापतीने किती कठोर परिश्रम कपिलवस्तू ते वैशाली नगरी इथपर्यंतचा पायी प्रवास करून, अनेक अडथळे पार करून, परंतु शेवटी तथागतांकडून समोर जाऊन त्यांना विनंती करून तिने आपल्याला स्वतःसाठी प्रवज्याचा अधिकार मिळवून घेतला आणि स्वतःबरोबरच इतरांचा म्हणजे 500 स्त्रियांच्या देखील उद्धाराला ती कारणीभूत झाली. म्हणजे स्वतःबरोबर इतरांच्या उद्धारासाठी देखील झटलं पाहिजे, अशा प्रकारची शिकवण आणि प्रेरणा देखील आपल्याला महाप्रजापती यांच्या जीवन आणि कार्यातून मिळते. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आपल्याला सद्गती लाभली, आपली प्रगती झाली, आपला विकास झाला, त्यांच्या प्रती आपण कायम कृतज्ञता भाव ठेवला पाहिजे आणि तो भाव प्रकट देखील केला पाहिजे. आपण बघतो, की आपले ज्येष्ठ आहे, आपले आई-वडील आहे, यांच्यामुळं आपल्या जीवनाला आत्यंतिक अशा प्रकारची कलाटणी मिळते. आपल्याला ज्ञानाची, प्रगतीची आणि विकासाची संधी प्राप्त होते. तर त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता प्रकट केली पाहिजे. आपण बघतो, की थिअरी म्हणून ज्या गाथा आलेल्या आहे, त्या गाथेमध्ये या ठिकाणी आपल्याला असं दिसतं, की त्या गाथांमध्ये त्यांनी तथागत बुद्धांविषयी आणि महामायेविषयी देखील कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर अशा प्रकारे ही महाप्रजापतीचं जीवन हे आपल्याला आजही प्रासंगिक आहे. त्यांचं कार्य देखील आजही आपल्याला दिशादर्शक आहे आणि आपलं जीवन सुखी समाधानी होण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, हे सगळं महाप्रजापती यांच्याविषयीची जी ही संपूर्ण माहिती आहे, ही माहिती अनेक ग्रंथांच्या साहाय्याने मी आपल्या समोर ही माहिती ठेवलेली आहे. ज्या ग्रंथांचा मला यासाठी अ, उपयोग झाला, त्या सर्व ग्रंथकर्त्यांच्या प्रती मनोमन मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या नावांचाही आपण उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम मला ज्या ग्रंथाचा उपयोग झाला, तो म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाचा उपयोग झाला. त्यांच्या प्रतीही मी कृतज्ञता व्यक्त करतो. थेरी गाथा या डॉक्टर विमल कीर्ती यांच्या ग्रंथाचाही मला या कामी उपयोग झाला. त्यांच्या प्रतीही मी कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर शेषराव मेश्राम यांच्या थेरी गाथा या ग्रंथाचा देखील मला उपयोग झाला.
त्यांच्या प्रतिही मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आज ज्यांची जयंती आहे, असे शांती स्वरूप बौद्ध यांच्या महाप्रजापती गौतमी या चरित्र ग्रंथाचा देखील मला या कामी उपयोग झाला. त्यांच्या प्रती देखील मी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. त्याचबरोबर भंते धम्मानंद यांचा भारतीय स्त्री जातीची उन्नती या ग्रंथाचा देखील या कामी मला सदुपयोग झाला. त्यांच्या प्रती देखील मी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. मला या ठिकाणी महानायकांना जाणून घेताना या सदराच्या माध्यमातून, या संवादाच्या माध्यमातून या आपल्याशी संवाद साधण्याची संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली ते राहुल खंदारे सर यांची देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत.